सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशांची 6 लाख रुपयांची रोकड असलेली बॅग लंपास करणाऱ्या रिक्षा चालकाचा नाशिक रोड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने छडा लावून 4 लाख रुपये रोख रक्कम हस्तगत केली। या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पथकाचे कौतुक केले। 20 जून रोजी फिर्यादी सौरभ गिरीश आहेर हे पत्नीच्या उपचारासाठी लागणारे 6 लाख रुपये रोख रक्कम असलेली बॅग घेऊन मुंबईहून नाशिक इथं रेल्वेने आले होते। नाशिक रोड रेल्वे स्टेशन बाहेरील रिक्षा स्टँडवर काठेगल्ली इथं जाण्यासाठी एका अनोळखी रिक्षा चालकाशी बोलणी करून त्यांनी पैशांची बॅग रिक्षात ठेवली। सुट्टे पैसे आणण्यासाठी ते बाजूला जाताच संबंधित रिक्षा चालकानं 6 लाख रुपयांची बॅग घेऊन पळ काढलाय। या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासूनही विशेष धागेदोरे हाती लागले नाही। त्यानंतर गुन्हे शोध पथकानं डमी प्रवासी बनून नाशिक रोड ते नाशिक मार्गावरील विविध रिक्षांमधून प्रवास करत संशयित रिक्षा आणि चालकाचा शोध सुरू ठेवला। अखेर एका रिक्षा चालकाकडून MH15 JA 5094 क्रमांकाच्या काळ्या पिवळ्या रिक्षाचा चालक मोईन कुरेशी राहणार वडाळा नाका जुने नाशिक याने चोरी केल्याची माहिती मिळाली। त्यानुसार 23 जून रोजी पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात दिवसभर सापळा रचला। सायंकाळी संशयित मोईन कुरेशी याला रिक्षासह ताब्यात घेण्यात आलाय। चौकशी दरम्यान मोईन कुरेशी यानं गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। त्याच्याकडून 2 लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली। तसंच त्याचा साथीदार शहबाज सय्यद राहणार कथडा जुने नाशिक याच्याकडून आणखी 2 लाख रुपये हस्तगत करण्यात आले। अशा प्रकारे एकूण 4 लाख रुपये रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली। चोरीची उर्वरित 2 लाख रुपयांची रक्कम पुणे येथील 20 ते 25 वयोगटातील एका अनोळखी प्रवाशाकडे असल्याची माहिती आरोपींनी दिली असून त्याचा शोध सुरू आहे। पोलिसांनी चोरीतील 4 लाख रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली 2,95,000 रुपये किमतीची रिक्षा असा एकूण 6,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक अतुल चौधरी, पोलीस निरीक्षक भुवनेश्वर घनदाट, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, रोहित शिंदे, योगेश रानडे आदींच्या पथकानं पार पाडली। नाशिक रोड पोलीस स्टेशनला फिर्यादी श्री सौरभ गिरीश आहेरे राहणार काठेगल्ली हे ठाणे या ठिकाणाहून बाहेर रेल्वेने नाशिक रोड रेल्वे स्टेशन या ठिकाणी उतरले। तर त्यांनी रेल्वे स्टेशन येथून त्यांच्या काठेगल्ली या ठिकाणी राहण्यासाठी त्यांनी एक रिक्षा पाचारण केली। एक अनोळखी रिक्षा चालक त्या ठिकाणी आला। त्यावेळेस त्यांनी त्यांची बॅग रिक्षामध्ये ठेवली आणि सुट्टे आणण्यासाठी ते दुकानावर गेले। तेवढ्यात त्या अनोळखी रिक्षा चालकाने त्याची पैशाची बॅग होती तर ती चोरी करून नेली होती। त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्याचा तपास हा पोलीस हवालदार विशाल पाटील गुन्हे शोध पथक हे करत होते। सदरचा प्रकार हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्यामुळे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री किशोर काळे सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग श्रीमती संगीता निकम मॅडम यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळ, पोलीस निरीक्षक अतुल चौधरी, पोलीस निरीक्षक श्री घनदाट यांना मान्य वरिष्ठांनी यांना नाशिक रोड पोलीस स्टेशन कडील गुन्हे शोध पथक व तपासी अंमलदार यांना सदरचा गुन्हा हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्याने उघडकीस आणण्याच्या सूचना दिलेल्या होत्या। त्याप्रमाणे नाशिक रोड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील, तसेच त्यांच्यासोबत पोलीस हवालदार सागर आडणे, पोलीस हवालदार महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, रोहित शिंदे व योगेश रानडे यांनी सदर गुन्ह्याचा तपास हाती घेऊन नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दी आणि नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात वेगवेगळ्या ठिकाणची सीसीटीव्हीची पडताळणी केली। तसंच त्यांचा बऱ्याच माहिती घेतली, गोपनीय माहिती घेतली, परंतु त्या ठिकाणी काही एक धागादोरा लागत नव्हता। त्यानंतर नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरामध्ये त्या ठिकाणी आरोपीचा जो वर्णन होतं त्या रिक्षाच्या वर्णनाप्रमाणे त्या रिक्षाच्या वर्णनामध्ये बसून डमी ग्राहक बनून प्रवासी बनून त्यांनी बरेच शोध घेतला। त्यानंतर त्यांना एका रिक्षा चालकाकडून माहिती झाली की एक रिक्षा चालक MH15 JA 5094 या क्रमांकाची काळ्या पिवळ्या रंगाची रिक्षा मोईन कुरेशी राहणार वडाळा या व्यक्तीने 6 लाख रुपये चोरी केल्याची माहिती प्राप्त झाली। त्या पद्धतीने नाशिक रोड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी पुन्हा सापळा रचला आणि सदर आरोपीत याला त्याच्या साथीदारासह ताब्यात गेले। त्याचा साथीदार शहबाज सय्यद
या आणि तसंच मोईन कुरेशी या दोघांना ताब्यात घेतलं. यांच्याकडनं गुन्ह्याच्या तपासामध्ये जवळपास 6,15,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. तसंच यासोबत अनोळखी प्रवासी याचा सुद्धा शोध घेत आहोत आणि सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री किशोर काळे मध्ये 6,15,000 रुपये असा मुद्देमाल हस्तगत. त्यापैकी रिक्षा व तसेच एकूण चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 4 लाख रुपये हे हस्तगत झालेले आहेत आणि एक अनोळखी जे उर्वरित जे रक्कम आहे तर ती उर्वरित रक्कम ही अनोळखी समजू पाहिजे आरोपी त्याच्याकडनं शोध घेऊन त्याला अटक करून हस्तगत करीत आहोत. न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, नाशिक रोड.